मंडळी, पक्षफुटी असो की पेपर फुटी असो, सगळीकडे महाराष्ट्राचे नाव आहे. लाज वाटते आज आम्हाला महाराष्ट्राचे नागरिक म्हणून घेताना. प्रल्हाद कुलकर्णी असो, मनीषा पांढरे हे प्राध्यापक कुणाच्या आशीर्वादाने नॅशनल टेस्टिंग एजन्सी मध्ये पोहोचले याचे उत्तर मिळाले पाहिजे. त्या मोठेगावकरचे व्हिडिओ तर आज पहिल्यांदा पाहिले. आम्हाला तर याच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या डॉक्टरांचीच भीती वाटायला लागली. किती उथळ आणि पोखरून टाकली आहे ही सगळी शिक्षण व्यवस्था. पूर्वीचे मास्तर ज्ञानाला धर्म मानायचे म्हणून त्यांची कमाई पैशात नव्हे तर विद्यार्थ्यांच्या यशात मोजली जायची. आज बऱ्याच जणांनी शिक्षणाचा बाजार मांडून प्रामाणिकपणाच्या फळ्यावर भ्रष्टाचाराचे आकडेमोड सुरू केले आहे. म्हणूनच मास्तर आणि व्यापारी यातला फरक काहीच उरला नाही. या घोटाळ्याची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषीवर कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे. लाखो विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करून परीक्षा देतात आणि काही लोक पैशासाठी संपूर्ण व्यवस्था विकायला निघालेत.